आता बातमी आहे राज्यातनं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त वर्षभर उत्सुकता लागून राहिलेली वाघनख कडक बंदोबस्तात साताऱ्यात आणण्यात आली आहे। या वाघनखांच्या स्वागताचा दिमागदार सोहळा पार पडणार आहे। यात जिल्हा स्तरावरती महानाट्याचं आयोजन करण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराजांची निगडीत घटना, स्थळं, महनीय व्यक्ती यांच्यावरती आधारित 13 विशेष टपाल तिकिटांचं अनावरण करण्यात येणार आहे। 7 महिने ही वाघनख छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात असणार आहेत। जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना या वाघनखाचं दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे। लंडन इथल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयातनं आणलेली वाघनख शिवभक्तांना आज दिमागदार सोहळ्यानंतर पाहता येते। या ऐतिहासिक घटनेचं स्वागत करण्यासाठी सातारा जिल्हा सज्ज झालेला आहे। त्यामुळे सुजित आंबेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या आहेत। सुजित, ऐतिहासिक अशा स्वरूपाचा हा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे असं कळतंय, काय तयारी? ऐतिहासिक अशा शाहूनगरीमध्ये पुन्हा मी सर्व एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांचं स्वागत करतो आणि एक सुरुवात करायला लावतो छत्रपतींच्या ऐतिहासिक भाषणाची। ऐतिहासिक साताऱ्यामध्ये वाघनख आलेली आहेत। वाघनख या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहेत। माझ्या पाठीमागं बघू शकता, इथं तयारी जी आहे सांस्कृतिक जे संचालनालय आहे त्यांनी फार मोठी जोरदार तयारी केलेली आहे। अगदी त्या काळातील सगळं शिवकालीन असं रूप या संग्रहालयाच्या बाहेर उभं करण्यात आलेलं आहे। बघू शकता, हत्ती असतील, मावळे असतील आणि छोटी मुलं असतील, यांना अतिशय शिवकालीन पोशाख ह्यांना परिधान केलेले आहेत। इथं बघू शकता आपण जे स्वागत होणार आहे, भगव्या पताका, भगवे झेंडे आणि एक भव्य असं स्वागत, मुख्यमंत्री असतील, महाराष्ट्राचे सर्व मंत्री असतील, यांचं भव्य स्वागत होणार आहे। इथं बघू शकता तुतारी आहेत, येणाऱ्या काही महिला आहेत, त्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार आहेत। आणि ही अशी एंट्री झाल्यावरती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज इथे दिसणार आहेत। इथं मावळे उभे केलेले आहेत। आतमध्ये जर बघितलं तर एकंदर बघू शकता एक भव्य असा सभामंडप तयार करण्यात आलेला आहे। हे छत्रपती शिवाजी म्युझियम आहे। इथंच हा सगळा भव्य दिव्य सोहळा होणार आहे। याच्या मागच्या बाजूला स्ट्रॉंग रूम आहे आणि आता स्ट्रॉंग रूम मध्ये वाघनख ठेवण्यात आलेली आहेत। हा सगळा छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय परिसर आपण बघू शकता। इथं शिवशस्त्र शौर्य गाथा नावाचं एक भव्य प्रदर्शन होणार आहे। या प्रदर्शनाची रांगोळी इथं काढण्यात आलेली आहे। एकंदर या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला एक ऐतिहासिक असं रूप देण्यात आलेलं आहे। मी पुन्हा आपल्याला बाहेर घेऊन येतोय आणि बघू शकता हे बाहेरचं वातावरण जे आहे ते संपूर्ण शिवमय झालेलं आहे। थोड्याच वेळामध्ये साताऱ्यामध्ये एक मिरवणूक निघणार आहे। सातारचे जे आमदार आहेत शिवेंद्रराजे, ते भव्य अशी एक मिरवणूक काढणार आहेत। ती मिरवणूक साधारण सातारच्या सर्किट हाऊस परिसरातून होणार आहे। ती छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शिवतीर्थ आहे तिथं जाणार आहे। तिथून ती मिरवणूक इथं येणार आहे आणि साधारण 12 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, सातारामधले उदयनराजे असतील, शिवेंद्रराजे असतील, संभाजी महाराजही येणार आहेत असं समजतंय, परंतु त्याचं कन्फर्मेशन मिळालं नाही। त्यामुळे हा दिमागदार ऐतिहासिक सोहळा संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे। प्रज्ञा, अगदी सुजित, सगळ्यात महत्वाचं असा भव्य दिव्य कार्यक्रम होतोय। 350व जे राज्याभिषेकाचं वर्ष आहे त्याचा मुहूर्त साधला जातोय। मात्र सगळ्यांना उत्सुकता आहे ती वाघनख कधी दिसणार याची, म्हणजे सुरुवात पहिल्यांदा ती कधी दिसणार याची उत्सुकता प्रचंड आहे। ती नेमकी कधी दिसणार आहे, त्याचं दर्शन कधी घडवलं जाणार आहे? प्रज्ञा, आज तरी सर्वसामान्य लोकांना ही वाघनख तर काही बघता येणार नाहीयेत। मुख्यमंत्री आणि हे सर्वजण जी मान्यवर मंडळी आहेत ही इथं येतील। प्राथमिक हे उद्घाटन होईल आणि उद्यापासून हे जे प्रदर्शन आहे हे 7 महिन्यांसाठी हे या संग्रहालयामध्ये खुलं राहणार आहे। नाममात्र शुल्क आकारलं जाणार आहे या वाघनख बघण्यासाठी। त्यामुळे एकंदर सातारा असेल आणि पश्चिम महाराष्ट्र असेल, बहुतांश लोक हे सातारच्या या संग्रहालयामध्ये उद्यापासून त्यांना ही वाघनख बघायला मिळणार आहेत। नक्कीच सुजित, आणि सगळे अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। आजचा दिवसभर दिमागदार सोहळा हा तुमच्याकडनंच आणि तुमच्या मुखातनं आम्ही जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।